हॅलो फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं लाईफ विथ नीलप्रिया चॅनल मध्ये. सो आज आहे संडे आणि ठरवल्याप्रमाणे आम्ही आजही लवकर उठलेलो नाहीये ऍज युजल. तुझ्यामुळे नेहमी ठरवते की 7 वाजता उठायचं, पण आता वाजले 10:30. आपण मी 3 वाजता झोपले ना, ते कोण सांगणार. मी पण 2 वाजता झोपलो. हा, मग 1 तास उठलोय, 2 सेम टाइमला. कळलं. काल मूवी बघायला गेलो त्यामुळे लेट झाला मला यायला. आणि त्याच्यानंतर प्रियंकाची चंपी करून दिली. कोणता मूवी होता? बिन बिन लग्नाची गोष्ट. छान आहे मूवी, मस्त आहे. मला बरेच दिवस सेन्सिबल आहे, इमोशनल आहे. हा, छान आहे. आणि त्याच्यानंतर मी खायला गेलेली जिमीज बर्गर. प्रियंकाला जिमीज बर्गर छान आहे, पण मला अजून पण आता सकाळी उठल्यावर टेस्ट आठवली. तो बर्गर खाताना त्याच्यामुळे आता साधा खाता नाही आला ती वेगळी गोष्ट आहे, कारण की ते खूप जास्त हाईट होती. पण छान आहे. वडापाव खाणारी पोरी बर्गर. वडापाव आणि बर्गर मध्ये जास्त डिफरन्स नाहीये, फक्त पाव वेगळा असतो आणि इथे पावाच्या स्टफिंग पेक्षा याच्यात दुसरं पण अजून काय काय भरलेलं असतं, क्रिस्पी असते. ठीक आहे. सो जाऊ दे ते सगळं. ऍक्च्युली काल आजची संडेची बरीच कामं, आता सॅटर्डे संडे आम्ही बरीच कामं म्हणजे डिसाईड करून घेतो. तर माझी तर ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत, कारण तिला काल सुट्टी होती, मला ऑफिस होतं. सो तिने तिची कामं केली आहेत, बट आज ती मला पण हेल्प करणार 1-2 कामांमध्ये. का करू म्हणजे तुझी झाली आहेत कामं. मग उसके बदले में क्या? पाणीपुरी. जाऊ दे, ठीक आहे. उद्या बघू. आज ना खाऊन घेणार आहे बस काय 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 काय, कारण की आम्ही डिसाईड केलंय 9 दिवस फास्टिंग. नवरात्रीचे 9 दिवस फास्टिंगचा विचार चाललाय. बघू. आता ह्याला मी बोलली की माझा आहे, तर हा पण बोलतो की जेवढे दिवस तू आहे तेवढे दिवस मी. आता मला मग गॅरंटी आहे मी 9 दिवस पकडेल, पण ह्याची अश्युरिटी मी नाही देऊ शकत. मी माझी अश्युरिटी जाऊ दे, ठीक करू आहे. शकतो. सो आज बघू, पटापट काम करून येऊ. ठरल्याप्रमाणे जी ठरली आहेत ना ती करायला ट्राय करू, कारण की परत 5 दिवस काही भेटत नाही. सो आम्ही ना आता फटाफट आवरून घेतो आणि आमचा काय दिवस आहे ना आणि त्याच्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे आमचं होतंय की नाही ते तुम्हाला सांगू. सो आता पटापट आवरून घेतो. 10:30 वाजले. 1.5 तासात आपण रेडी झालो पाहिजे. ठीक आहे. यस बॉस, रेडी होते. 1.5 तासात बघू. मी याला करते बिचारायला थोडी हेल्प काहीतरी, आणि त्याच्या बदल्यात थोडीफार दया दाखवली माझं. त्याच्या बदल्यात म्हणून कुछ तो मिलेगा मुझे खाने को. आता मी तुम्हाला दाखवते याचं स्पीड बघा. माझे 10 कामं होतील तरी याचं एकच चाललेलं असतं. झालं काय? चाललंय. मी पुसलं गेलं पाहिजे. एवढ्या स्पीडने केलं ना तर झालं. मला सगळं काम परफेक्ट लागतं. हो, तुझी माहिती आहेत कामं मला. करतो मी माझी कामं. हो, हे सगळं ठेवलंय. अर्धी कामं तर मीच करते तुझी. कर तुझं काम. बस, माझी झालेली आहेत कामं. सांग काय हेल्प करू तुला, सांग लवकर. घरे पुसून घे. ठीक आहे. आला लायनर लावून पण घे. सो त्याचं एक काम बघा माझ्याकडे आलेलं आहे. बाकीचे काम आता तो करणार. सो गाईज, आता आम्ही दोघेही रेडी झालेलो आहोत आणि दुपारचे 1:15 वाजलेत. चहा प्यायची तर इच्छा होती, पण असं झालेलं की यार एकदम दुपारचं चहा वगैरे, गरमी थोडी होती. चहा वगैरे प्यायचा म्हणजे थोडासा डोक्यात होता. प्यायचा तर होता, पण गरमीमुळे तो असा फील येईल की नाही असा डाऊट होता. पण लकीली मस्त पाऊस चालू झालेला, म्हणजे अर्धा तासापासून पाऊस चालू झालेला आहे. आणि निलेश माझ्या आधीच रेडी झालेला आहे. सो त्यामुळे त्याने आता चहा बनवायला घेतलेला आहे. 1 मिनिट मी दाखवते. हे बघा, पाणी गरम केलंय निलेश, पहिले उकळून दिलं. गरम आहे, त्यात वेलची टाकली. अरे पण उकळून द्यायचं. चहा पावडर उकळून दे ना जरा. आणि आपण त्यात साखर टाकून मस्त चहा बनण्याची वेट करतो. वेटच कर. आणि हे लाईट का कमी वाटते रे? 1 मिनिट, मी लाईट लावू का इथे? येल्लोइश वाटते. ठीक आहे ना, अजून एक लावू. लाईटच लाईट आहे नुसत्या घरात. चहाचं प्रिपरेशन झालेलं आहे. हो, किती 1 तास प्रिपरेशन करत होता ना चहासाठी. आम्हाला मैं तो थक गया.
बघा बघा स्किल बघा पोराचं. उडू का? हे पा डोसा नाही चायनीज नाहीये ते उडवायला. बघा याचा स्किल. आणि हा हे निलेशचा कप जो ऍक्च्युली माझा होता, पण मी हा मस्त क्यूट वाला कप घेतला त्या दिवशी डीमार्ट मधून. किती सुंदर दिसतोय आणि एस्थेटिक दिसतोय बघा. जसा मी हा कप घेतला निलेशने ह्या कपवर उडी मारली. हा तुला दिलेला मी युज करा. हा म्हणजे याचाच होता, त्याला गिफ्ट भेटलेला, सो मी घेतला. तो पण छान आहे, कलर खूप छान आहेत आणि हा पण खूप सुंदर आहे. त्याने एवढा चहा ठेवलाय ना, 4 लोकांचा चहा असेल हा. आता चहा मी फक्त दुधाचा चहा बनवलाय. पाणी टाकलंय, रेकॉर्ड पाणी एकदम कमी टाकलंय. किती खोटा बोलतो, कळलं दुधात असेल डायरेक्टली तुम्हाला. आता कळलं असेल मिरची आणि आलं टाकलं कधी खपा कधी मारतो आणि फाटतं. मला ना खोट्यात काढतो गप्प बस मारून. दुधाचा चहा, मुंह देखो इस बंदे का, मुंह देखो. दुधाचा चहा. मग दुधाचं अरे, नाही, फक्त पण उकळी तुम्ही येण्यासाठी सांगलं ना का टाकलंय. रेकॉर्ड केलेलं. अरे पाणी फक्त उकळीसाठी टाकलंय. ते पण एवढं टाकतो, वरतून दुधात पण एवढं पाणी टाकतो हा मुलगा. दूधवाला भैया तर भेसळ करतोच, हा पण आमच्या घरात भेसळ करतो. याला दूध तापवायला सांगितलं तर झालेला आहे. स्वतःच करतोय. चहा Cheers. अरे हळू सांडेल जरा, दमाने. खाली खाली बसतो. टीव्ही लाव ना. चहा प्यायलाच बसलेलो तेवढ्यात ह्या पोरीने भेळ काढली. आता ती भेळ प्रिपेअर करायला 4-5 मिनिटं तरी लागणार. सो माझं काम वाढलेलं आहे. चहा परत गरम करायचा आहे. हा चहा मी किचन मध्ये आणून ठेवलेला आहे, बट गरम करावा लागेल. हिची भेळ होतपर्यंत आपण वाट बघूया माझी भेळ आणि नाही. भेळ आणि चहा दोघे खाऊया. किती छान वाटेल. कांदा टाकून भेळ कोणाकोणाला आवडते, बऱ्याच लोकांना आवडत असेल. आणि ही जुन्नरची फेमस, म्हणजे जुन्नर वरून आणलेली भेळ आहे. तिचे आई वडील गेलेले गावाला कुठल्या तरी कामासाठी, तर तेव्हा त्यांनी आणलेली आहे. तिकडची भेळ चांगलीच लागते, साक्षीच आहे. तरी पण छान आहे. सो आता प्रियंका भेळ बनवेल, मग आम्ही चहा आणि भेळचा आस्वाद घेऊ. टडॅन, भेळ रेडी होऊन येत आहे. सो आज आमचा संडेचा लंच बघू शकता तुम्ही. भेळ विथ चाय. हा हे पॉट पण आम्ही क्रॉफर्ड मार्केटवरून घेतलेला, सुंदर आहे. सो आता प्रियंका भेळ टेस्ट करून रिव्ह्यू देते. मी सांगते कशी आहे, मी बनवलेली भेळ. तू बनवले मग चांगलीच असणार आहे. मला दे. एक नंबर. तुला दाखवेल नंतर. माझ्याकडे बिस्किट आहे. 3 घेणार, 3. बघा एका वेळी कशी 3 ठुसतोय. ठुसतोय नाही, खातोय. तुमच्यात ठुसत असते तर खातात. सो गाईज आमचा एवढा पचका झालाय ना. आमचा नाही, हा माझा ठीक आहे. माझा मी अपॉइंटमेंट नव्हती घेतली, सहसा लागत नाही, कारण की सॅटर्डे संडे जी हेअरकट करते त्या मॅम नेहमी असतात. सो मी थोडंसं कन्सिडरेशन मध्येच होती की असणार, आणि मी सहज म्हटलं फोन करूयात एकदा तरी पण. आणि मी फोन केला. आज त्याच अवेलेबल नाहीयेत, आज फुल डे नाहीयेत, त्या बाहेर गेल्यात. सो माझा प्लॅन तर पूर्ण फ्लॉप झालाय हेअरकटचा. आय डोंट नो आता कधी मुहूर्त आहे हेअरकटसाठी. आणि निलेश करेल, निलेशला बोलते कर, कारण की त्याला परत एकतर वीकमध्ये टाइम नाही भेटत. सो बघू नेक्स्ट. मग आता बाकीची जी कामं होती छोटी मोठी, फ्रुट्स वगैरे घ्यायचे. एक वेस्ट साइड मध्ये राऊंड मारून येऊया. हा ठीक आहे, चालेल. इथून नाहीये. ओके, हा पुढे आहे बघ. सो वेस्ट साइड मध्ये जाऊन येतो, काही भेटलं तर घेतो. मी आलेलो माझ्यासाठी शॉपिंगला, बट हिने ऑलरेडी एक चप्पल सिलेक्ट करून ठेवलेली आहे. बघा आई, कमी टाइम मध्ये होते. तू फक्त पार्क करून येईपर्यंत माझी शॉपिंग पण झाली आहे. शॉपिंग होते भाई. मजाक में वेस्ट साइड गए और इतना शॉपिंग लेके आए. ये भी कितना हेवी हो रहा है इसको. बघा ही मुलगी जाते माझ्या शॉपिंगसाठी, बट करून येते स्वतःची शॉपिंग. बघाल तर माझं फक्त एक ट्राउझर आणि जीन्स आहे, बाकी सगळे कपडे हिचेच आहेत.
घरी गेल्यावर दाखवू. घरी गेल्यावर दाखवू आम्ही ट्राय करून. सो माझा मूड ऑफ झालेला. 3 वाजता आलेलो, 5 वाजले आता. लोक 4-4 तास शॉपिंग करतात. अजून माझा हेअर कट कॅन्सल झाला, पण याच्या बजेट मला हे भेटलं. वेस्ट साइड. चलो आता आम्ही आलो आहोत फ्रुट्स घ्यायला. ते बघा तिथे समोर फ्रुट्सच्या गाड्या आहेत. सो आम्ही इथून फ्रुट्स घेऊ आणि बघू. विचार केल्याप्रमाणे नवरात्रीचे 9 दिवस ओनली मी तर फ्रूट करणार आहे. उपवास. मी तर करणार आहे. मी पण इसका पता करणारच नाही. आहे. सो फायनली 8:30 वाजता आम्ही घरी आलेलो आहोत. गेलेलो की 1:30-2 वाजता गेलेलो हा. आणि एकाच लोकेशन मध्ये फिरतोय. असं पण नाही की दुसऱ्या Multiple locations हा. मध्ये. म्हणजे एकाच पूर्ण places एका मध्ये, प्लेस हा. मध्येच होतो. बाहेर गेलो नव्हतो. स्टील एवढा वेळ ऍक्च्युली शॉपिंगलाच आपल्याला 2.5 तास काहीतरी गेला असेल. आणि त्याच्यानंतर मग निलेशचा हेअर कट केला, शेविंग केली, स्पा केला. आणि मी काही नाही, मी वेट करत होते तिथे. मला दुसरा काही ऑप्शन नव्हता. आता मी कुठे फिरणार, ऑलमोस्ट झालेलं. आणि नंतर मग फ्रुट्स घेऊन आलोय आम्ही खूप सारे. हे बघा आठवड्याभराचे. हे तर एवढे हे मी याच्यात आता सेट केलेले आहेत. अजून ह्याच्यात अजून बरेच फ्रुट्स आहेत. हे तर मम्मीला द्यायचे खाली. ह्याच्यात पूर्ण आठवड्याभराचा कोटा आणलेला आहे. सो आम्ही आता नवरात्रीचे 9 दिवस फुल ऑन डाएट. फुल ऑन डाएट. Fruit बघूयात आपण ते कोणाचा वेट कमी होतोय बघायचं आपण. आता आम्ही वेट करतो, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवू आम्ही आम्ही. वेट आता करून दाखवतो आणि तुम्हाला. आणि मग नंतर 9 दिवसांनी ज्याचं सगळ्यात कमी झालेलं असेल ना त्याला दुसरा पार्टी देणार. सगळ्यात कमी. आता दाखवूयात का वेट? उद्या नको, उद्या विसरणार ऑफिसची वगैरे घाई ठीक आहे असेल. ठीक आहे चालेल. आता एकदा वेट करून घेऊया. प्रियंकाची आती घाई चाललेली आहे. प्रियंकाने वेट मशीन काढलेलं आहे वेट करायला. सो आपण बघूया तिचं वेट किती आहे. उभं राहिलेली आहे. किती आहे प्रियंका? दाखवूया किती आहे प्रियंकाचं वेट. अरे बंद आलं मशीन. एक मिनिट 88 आहे प्रियंकाचं एवढं वेट. नाहीये माझं. 2 मिनिटं परत उभी राहते. लवकर. 60 निलेश 88. काय काढ. दाखव नीट वेट दाखव. सो प्रियंकाचं वेट आहे 66.34. 34. आता माझं वेट चेक करतो मी. करते. चीटर कुठचा? 74.04. फ्रेंड्स आपण मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. सो चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा. सो आम्हाला पण थोडा कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही पण नवीन नवीन कंटेंट सोबत एन्जॉय करू शकता नवीन व्हिडिओज. सो आजसाठी बाय बाय.